दळवींनी पुन्हा एकदा रायगडच्या पालकमंत्रीपदावरून निशाणा साधला। गोगावलेंना पालकमंत्रीपद न देता सर्वच स्वतःच्या पदरात पाडून घेण्याची तटकरेंची सवय असल्याचं दळवी म्हणाले। तर गोगावले कुणासमोर झुकलेले नाहीत आणि सुतारवाडीत गेलेले नाहीत आणि जाणारही नाहीत असा टोला आमदार थोरवेंनी लगावला। येत्या निवडणुकीत तटकरेंना डोक्यावर रुमाल घ्यायला लावणार अशी खोचक टीकाही महेंद्र थोरवेंनी केली। जनतेने खऱ्या अर्थाने अधिकार भरोशाच्या रूपाने जो दिला त्याचा सन्मान करणं हे खऱ्या अर्थाने त्या अक्कलवान नेत्याचं काम निश्चित होतं। पण नेहमीची सवय जे पाहिजे ते आपल्याच पदरामध्ये पाहिजे। ज्यांना मालकत्व झालेलं नाही आहे त्यांनी रायगडचं पालकत्व स्वीकारू नये। जसा रायगड ताठ मानेने उभा आहे तसा माझा भरत शेठ सुद्धा कोणासमोर झुकलेला नाही। हा सुद्धा ताठ मानेने आजही उभा आहे, कधी सुतारवाडीला गेलेला नाही। का पालकमंत्री द्या म्हणून सुतारवाडीला गेलेला नाही आमचा भरत शेठ, आणि कधी जाणार नाही, कारण आम्ही शिवसैनिक आहोत। दरम्यान यावर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते आनंद परांजपेंनी पलटवार केला। थोरवे आणि दळवींनी अवकातीत राहावं असं आनंद परांजपेंनी म्हटलंय। त्यावर महेंद्र दळवींनी प्रत्युत्तर दिलंय, पाहूया। मला त्यांना आठवण करून द्यायची की 2019 मध्ये तर शिवसेनेमध्ये त्यांचा प्रवेश झाला। बाळासाहेबांचे संस्कार नाहीत, पण तुमचे डान्स बारचे संस्कार टेबलवर नाचताना अखंड भारताने गुवाहाटी इथे बघितलेले आहेत। त्यामुळे महेंद्र दळवी, महेंद्र थोरवे आपल्या अवकातीत राहा आणि पुन्हा प्रांताध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या नादाला लागू नका। या रायगडमध्ये तटकरेंनी अनेकांना अनेक वेळा फसवलेत। प्रामाणिकपणे आम्ही यावेळेला त्यांना निवडून दिलं, त्यानंतर आम्हाला पाण्यात देखील षडयंत्र रचलं। हे त्रिवार सत्य आहे आणि म्हणून त्यांचे आता प्रवक्ते त्याला उलट हे सांगतात। परांजपे कोण? परांजपे त्या परांजपेची काय लायकी आहे? आम्ही बोलतो दीड दमडीचा परांजपे असं तर काय वावगं ठरणार नाही आहे। हे पाळलेले सगळे प्राणी आहेत त्यांनी, तटकरेंनी बोलावा याच्यावरती ना। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याची चर्चा रंगलेली असतानाच काल पुण्यातील बैठकीत